नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अशोक हम तुम्हारे साथ हैं। संत सेना महाराज की जय। नगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही उपोषणाला बसले, तुमच्या प्रमुख मागण्या काय काय आहेत आणि कितवा दिवस आहे उपोषणाचा? उपोषणाला सुरुवात आज 3रा दिवस आहे आणि उपोषण याच्यासाठी आहे की या अगोदर ओबीसी आहेत, ओबीसीमध्ये ज्या छोट्या जाती आहेत, मायक्रो ओबीसीमध्ये लोहार, कुंभार, सुतार, न्हावी, धोबी ह्या ज्या छोट्या छोट्या जाती आहे या ओबीसीमध्ये असून नसल्यासारख्या आहेत। पण यांचं जे आरक्षण आहे, या मायक्रो ओबीसीचे आरक्षण आहे, बलाढ्य ओबीसी हिरावून घेत असल्याकारणाने यांच्यावर जो अन्याय होतो आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हे आंदोलन इकडे तहसील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसलो। आम्ही तहसीलपासून तर जिल्हाधिकारी परत विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना पत्र दिलं। यांच्यावर जो अन्याय होणार आहे तर त्याच्यानंतर आम्ही कॅम्ब्रिज चौकामध्ये भव्यदिव्य असं रास्ता रोको केला। त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज इथे आमरण उपोषणावर बसलो आहे। तुम्ही या संदर्भात नांदेडचे पालकमंत्री आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे साहेबांची काही भेट वगैरे घेतली का? सरकारमधील सगळे जे नेते आहेत, लीडर आहेत, मंत्री आहेत, यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन पत्र देऊन हे पत्रव्यवहार केलं आहे। तरी ती दखल न घेतल्यामुळे आम्ही आज तुमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत? मागण्या आमच्या अशा आहेत, आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की KG ते PG मुलांना, तर मुलींना मोफत शिक्षण असलं पाहिजे, नोकरीमध्ये विशेष सवलती असल्या पाहिजे आणि STमध्ये समाविष्ट करावा, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि तिसरी मागणी अशी आहे की मायक्रो समाजासाठी एक सक्षम महामंडळ तयार करावं, त्यात 500 कोटी रुपयाची तरतूद करून या समाजाच्या लोकांना 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी विना तारण भेटलं पाहिजे असं आमच्या मागणी। तुम्हाला कोणी संबंधित अधिकारी येऊन भेट झाली का तुमच्या उपोषणस्थळी? हो, भेट दिली। काय त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला? त्यांनी फॉरवर्ड केले समोर मुख्यमंत्री यांना, ते आमचे पत्र फॉरवर्ड केले। तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ते जर न्याय नाही मिळालं तर पुढची भूमिका आमची मुंबई आझाद मैदान तर आम्ही आजच्या उपोषणात भरपूर आहेत, तरी आपल्याला जे उपोषणात बसावं लागत आहे याबद्दल काय सांगणार? याचा जर विषय केला तर विषय असा आहे की म्हणूनच आम्ही थांबलो। वंचित ओबीसी म्हणूनच हा विषय नाही। नेते आहेत आम्हाला भरपूर नेते ओबीसीचे, पण वंचित असल्याकारणाने आम्ही सगळीकडनं वंचितच। साधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा जरी लागली तरी या वंचितांचा विषय होत नाही। जे मायक्रो ओबीसी आहे यांचा विषय होत नाही, हे वंचितच आहे। इथे सगळे बलाढ्य ओबीसीचं यांचं आरक्षण हिरावून घेतले। मग तेव्हा आता आम्ही बसलो तरी त्यांना ते आता सगळ्या लोकांना ह्या गोष्टी कळल्या आहेत की आम्ही सुरुवातीपासून जे उपोषण केलं होतं, कॅम्ब्रिज चौकात आंदोलनं केली, रस्ता रोको केले, या सगळ्या गोष्टी माहीत असताना हे लोक दखल घेतली तीच तर आमची स्वतःची काय नव्हती की आमची दखल घेत नाही। आजच्या उपोषणामध्ये आपल्यासोबत कोण कोण बसले? माझा सगळा मायक्रो समाज सोबत आहेत। आमचे लाडसावंगीचे आजी सरपंच रमेश शिंदे पाटील हे पाठिंबा देण्यासाठी आले। लाडसावंगीचे माजी सरपंच रवींद्र पडवळ पाटील हे पाठिंबा देण्यासाठी आले आणि शाळा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र काळे पाटील त्यांनी 58 मुख मोर्चे काढले, ते याच पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। आणि आमचे नागरिक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष वाहक हे सुद्धा सिल्लोडून इकडे पाठिंबा देण्यासाठी आले। आपलं नाव? अशोक गंगाधर नाईक।